लोकसभा चुनाव के लिए राजनीतिक हलचल अब तेज हो गई है। नेताओं की मुलाकात और मौजूदा परिस्थिति पर भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले ने अपनी प्रतिक्रिया दी। सीट शेयरिंग के फॉर्मूले पर जल्द निर्णय की बात कहते हुए बावनकुले ने कहा कि भंडारा, गोंदिया और गढ़चिरौली सीट से भाजपा का ही उम्मीदवार होगा। साथ ही उन्होंने राजू पारवे की उप मुख्यमंत्री से मुलाकात को एक सामान्य भेंट बताया। इस दौरान बावनकुले ने कांग्रेस पर भी जमकर निशाना साधा। आवर्जून सांगेल आपल्याला, भंडारा आणि गडचिरोली या दोन्ही जागेवर भारतीय जनता पार्टी आणि महायुती लढणार आहे। मला वाटतं राजू पारवे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे डीपीसीचे काही त्यांचे प्रस्ताव आहे, काही मायनिंग फंडचे प्रस्ताव आहेत आणि त्या प्रस्तावासंबंधी काल राजू पारवे त्यांनी मलाही फोन केला होता आणि माननीय देवेंद्रजींना भेटलाय पालकमंत्री म्हणून। मला वाटतं याचा राजकीय अर्थ काढू नये। त्यांच्या महाविकास आघाडीत मला बोलण्याचा अधिकार नाही, कोण कुठल्या जागा घ्याव्या, पण काँग्रेस पार्टी कधीही माननीय आंबेडकरजींना सहन करत नाही। काँग्रेस पार्टी अशी पार्टी आहे ज्या पार्टीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव भंडाऱ्यातून केला। काँग्रेस पार्टी ही नेहमीच कन्फ्युजनचं राजकारण करणारी पार्टी आहे आणि काँग्रेस पार्टी ही मागासवर्गीयावर अन्याय करणारी पार्टी आहे, आदिवासीवर अन्याय करणारी पार्टी आहे। 1000 उदाहरण आपल्याला देता येतील। त्यामुळं आंबेडकरजी यांना ते कधीही सहन करणार नाही आणि त्यामुळं काँग्रेस पार्टीचा हा व्यक्तिगत राग आंबेडकरजी यांच्या परिवारावर आहे आणि त्यामुळे काँग्रेस पार्टी ही मला वाटत नाही की ते महाविकास आघाडीमध्ये त्यांना घेतील।